नमस्कार मित्रांनो, मिक्सर आणि वेट ग्राइंडर कसे सर्व करावे या व्यायामामध्ये आपला स्वागत आहे। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल डिस्मॅन्टल करणे, भाग ओळखणे, सदोष भाग बदलणे आणि मिक्सर ग्राइंडर पुन्हा रिअसेंबल करणे। डिस्मॅन्टल करणे, भाग ओळखणे, दोषपूर्ण भाग बदलणे आणि वेट ग्राइंडर पुन्हा रिअसेंबल करणे। चला तर हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी टूल्स, मटेरियल्स आणि इक्विपमेंट्स यांची व्यवस्था करूया। टेस्ट लॅम्प, डबल एंडेड स्पॅनर सेट, प्लास्टिक स्पॅनर, डिजिटल मल्टीमीटर, मेगर, स्क्रू ड्राइवर, पुली पुलर, मिक्सर ग्राइंडर, वेट ग्राइंडर, ग्रीस और लुब्रिकेटिंग ऑइल, केरोसिन, क्लीनिंग ब्रश, सॅन्डपेपर स्मूथ, सोल्डरिंग लीड। चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ह्या व्यायाम दोन भागात विभागाला आहे। पहिल्या भागात मिक्सरची सेवा आणि दुरुस्ती असेल आणि भाग 2 मध्ये ग्राइंडरची सेवा आणि दुरुस्ती असेल। आता आपण मिक्सरची सेवा आणि दुरुस्ती पाहू। मेंटेनन्स कार्ड मध्ये नेम प्लेट डिटेल्स नोंदवा। मेंटेनन्स कार्ड मध्ये ग्राहकाकडून आलेल्या तक्रारीचा तपशील भरा। मिक्सरला चालू करा आणि त्याचे फंक्शनिंग तपासा। मिक्सरला इलेक्ट्रिक सप्लाय पासून वेगळे करा। खालील कव्हर उघडा आणि पुढील कामासाठी व्हिज्युअल इन्स्पेक्शन करा। सप्लाय कॉर्ड आणि लूज टर्मिनल कनेक्शन मधील नुकसान, स्विचेसची स्थिती चांगली, मोटरची योग्य माउंटिंग, जार आणि मोटरचे नायलॉन किंवा रबर कपलिंग व्यवस्थित बसलेले आहे की नाही ते तपासा, नसेल तर त्याला बदला। कधी कधी अगोदरची स्प्रिंग आणि वॉशर खराब होऊ शकते आणि त्यांना बदलण्याची आवश्यकता असते। मिक्सर ग्राइंडरच्या सामान्य समस्या ज्या वारंवार उद्भवतात, विशेषतः जार भांडे खूप जुने असेल तर जारमध्ये लूज ब्लेड, जारमध्ये क्रॅक किंवा जीर्ण झालेले रबर गॅस्केट असतात। सामान्यतः मिक्सर ग्राइंडर 8 ते 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ चांगल्या प्रकारे चालतात। जर जारमध्ये एक लूज ब्लेड असल्याचे आढळून आले तर ब्लेड असेंब्ली घट्ट करण्यासाठी तुम्ही स्क्रू ड्रायव्हर वापरू शकता। मेगर वापरून मोटरची इन्सुलेशन टेस्ट कंडक्ट करा आणि मेंटेनन्स कार्डमध्ये नोंद करा। इन्सुलेशन रेजिस्टन्स व्हॅल्यू 1 मेगा ओम पेक्षा कमी नसावी। हीटिंग किंवा वॉर्निशिंग करून इन्सुलेशन व्हॅल्यू सुधारा। जर इन्सुलेशन व्हॅल्यू 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल तर मेंटेनन्स कार्डमध्ये चाचणी परिणाम प्रविष्ट करा। वॉर्निशिंग नंतर इन्सुलेशन चाचणी आयोजित करा आणि व्हॅल्यू कार्डमध्ये निकाल प्रविष्ट करा। मिक्सरचा स्कीमॅटिक डायग्राम स्क्रीनमध्ये दर्शविला आहे। येथे फेज स्पीड कंट्रोल बटनाशी जोडलेला असतो, जो ओव्हरलोड स्विचद्वारे सामान्यतः मिक्सरच्या तळाशी असतो आणि फील्ड वाइंडिंग्समधून टॅपिंग स्पीड कंट्रोल स्विचशी जोडलेले असते। स्कीमॅटिक डायग्राम नुसार जोडणी केली आहे की नाही ते तपासा। आता मिक्सरमधून पॉवर कॉर्ड काढा आणि डिजिटल मल्टीमीटर किंवा टेस्ट लॅम्प वापरून वायर्समधील कंटिन्युइटी आणि शॉर्ट सर्किट तपासा। सदोष आढळल्यास त्यांना नवीनने बदला। हाऊसिंगमधून ओव्हरलोड स्विच डिस्कनेक्ट करा। जर तुमचा मिक्सर ग्राइंडर अचानक बंद पडला तर मिक्सरच्या खालचा भाग पहा, तुम्हाला स्टिक लाईक स्विच मिळेल, ते दाबा। 10 मिनिटे प्रतीक्षा करा आणि
रिस्टार्ट करा. हे उपकरण रिस्टार्ट करेल. या स्विचला ओव्हरलोड स्विच किंवा प्रोटेक्शन स्विच किंवा रीसेट बटन म्हणतात आणि ते सर्किट ब्रेकर सारखे काम करते. प्रत्येक मिक्सरमध्ये ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिसिटी बंद करण्यासाठी एक उपकरण असते ज्याला सर्किट ब्रेकर म्हणतात. सर्किटला ओव्हरलोडिंगचा संशय असल्यास मशीन ताबडतोब बंद होईल. परिणामी मिक्सर ग्राइंडर अचानक बंद होते. हे मोटरला ओव्हरहीटिंग पासून आणि बर्निंग पासून प्रतिबंधित करते. स्विच डिस्कनेक्ट केल्यानंतर त्याला वर्क बेंचवर ठेवा. डिजिटल मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडमध्ये सेट करा. मेटल पिन कनेक्टरवर प्रोब ठेवा आणि बीप साऊंड येत असल्याची खात्री करा. आवाज येत नसल्यास तो सदोष आहे असा निष्कर्ष काढा आणि त्यास नवीनने बदला. तसेच स्विच चांगला आहे की दोषपूर्ण आहे हे तपासण्यासाठी तुम्ही टेस्ट लॅम्प वापरू शकता. स्पीड कंट्रोल किंवा रोटरी स्विचमधून कनेक्शन काढून टाकण्यापूर्वी कनेक्शनची नोंद घ्या. डिजिटल मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडवर सेट करा. स्विच पोझिशन 1 वर वळवा आणि प्रोब ठेवा. एक कॉमन पॉइंटवर आणि दुसरा पोझिशन 1 वर ठेवा आणि कंटिन्युटी तपासा. स्विच त्यांच्या संबंधित स्थानांवर वळवून इतर पोझिशनसाठी देखील असेच करा. टेस्ट लॅम्प वापरून फील्ड कॉइलची चाचणी करा. कंटिन्युटी नसल्यास त्यास नवीन वाइंडिंगसह बदला. दोन्ही बाजूंच्या ब्रश होल्डरमधून कार्बन ब्रशेस काढा. जर ब्रशची लांबी त्यांच्या मूळ लांबीच्या 1/3 कमी असेल तर ब्रशेस समान ग्रेड आणि आकाराने बदलणे. नवीन ब्रश कम्युटेटरवर योग्यरित्या बेडेड असणे आवश्यक आहे. योग्य नट्स आणि बोल्ट्सचे स्क्रू काढा आणि फील्ड कोरमधून आर्मेचर काढा. ग्राउलर वापरून आर्मेचरची चाचणी करा. ग्राउंड टेस्ट. आर्मेचर ग्रोलरमध्ये ठेवा. सिलेक्टर स्विच ग्राउंड टेस्टवर वळवा आणि पॉवर चालू करा. एका चाचणी प्रोबला आर्मेचर कोरला स्पर्श करा. दुसऱ्या चाचणी प्रोबला कम्युटेटरला दाखवा. टेस्ट लॅम्प चमकत असल्यास आर्मेचर किंवा कम्युटेटर ग्राउंड केले आहे. आर्मेचर बदला. शॉर्ट सर्किट चाचणी. सिलेक्टर स्विच शॉर्ट स्थितीकडे वळवा. ग्रोलरमध्ये आर्मेचर स्थापित करून आणि पॉवर चालू असताना दाखवल्याप्रमाणे हॅकशॉ ब्लेड समांतर आणि स्पर्श करणाऱ्या आर्मेचर कोर सेगमेंटला धरून ठेवा. आर्मेचर हळूहळू 1 किंवा अधिक रेव्होल्यूशन फिरवा. हॅकशॉ ब्लेड व्हायब्रेट झाल्यास आर्मेचर लहान केले जाते. आर्मेचर बदला. ओपन सर्किट टेस्ट. सिलेक्टर स्विच वोल्ट्स हायवर वळवा आणि आर्मेचर हळूहळू फिरवा. प्रत्येक कॉईल पोल्सच्या तुकड्यांमधील स्थितीत येत असताना एका टेस्ट प्रॉडसह संबंधित कम्युटेटर बारला आणि दुसऱ्या प्रॉडसह ॲडजस्टंट बारला स्पर्श करा. मीटर पहा आणि जर ते लो रीडिंग दाखवत असेल
तर सिलेक्टर स्विच व्होल्ट्स लो वर वळवा. मीटरवरील कोणतेही रीडिंग ब्रोकन वाइंडिंग किंवा ओपन कॉईल दर्शवत नाही. कॉईल ठीक असल्यास कम्युटेटर फिरवल्याप्रमाणे प्रत्येक कॉईलसाठी मीटर रीडिंग सारखेच राहिले पाहिजे. फर्स्ट कॉईल चाचणी ठीक आहे असे समजा. इतर कॉईलची चाचणी करताना कमी मीटर रीडिंग टर्न्सची अपुरी संख्या दर्शवेल. उच्च वाचन हे सूचित करते की कॉईलमध्ये बरीच टर्न्स आहेत. हीटिंग करून किंवा वॉर्निशिंग करून इन्सुलेशन व्हॅल्यू सुधारा. जर इन्सुलेशन व्हॅल्यू 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल तर मेंटेनन्स कार्डमध्ये चाचणी परिणाम प्रविष्ट करा. मोटर वॉर्निशिंगसाठी उघडली असल्यास स्टेटर आणि आर्मॅच्युअर आणि बुश बिअरिंग्ज पूर्णपणे स्वच्छ करा. वॉर्निशिंग केल्यानंतर इन्सुलेशन चाचणी करा आणि मेंटेनन्स कार्डमध्ये निकाल प्रविष्ट करा. लक्षात ठेवा की ब्लेडवरील नट आणि सेंटर शाफ्ट होल्डिंग केलेले नट क्लॉकवाईज दिशेने हलवावे आणि बहुतेक मिक्सरमध्ये अँटी क्लॉकवाईज दिशेने घट्ट करावे. असेंब्लीपूर्वी निर्मात्याने शिफारस केल्यानुसार बेअरिंग लुब्रिकेट करावे. बहुतेक बिअरिंगला लुब्रिकेशन आवश्यक नसते. आवश्यक असल्यास 3-in-1 ऑइल सारख्या हलक्या ऑइलचा एक थेंब वापरला जाऊ शकतो. कम्युटेटर सरफेस स्वच्छ करा. कार्बन टेट्राक्लोराइड CTC द्वारे ब्लॅक कार्बन डिपॉझिट काढला जाऊ शकतो. कम्युटेटर ब्रश नीट बसवा. स्प्रिंग प्रेशर घालण्यासाठी ब्रशेसची पुरेशी लांबी तपासा. मोटर असेंबल करा आणि टर्मिनल स्क्रू घट्ट करा. तळाशी जार आणि नायलॉन कपलिंगसह ब्लेड असेंबल करा. मोटरला पुरवठ्याशी जोडा आणि मिक्सर सुरू करा. स्मूथ फंक्शनिंग साठी मिक्सरच्या वर्किंगचे निरीक्षण करा. मिक्सरचे रिपेअरिंग. ग्राहक किंवा वापरकर्त्याच्या तक्रारी ऐका आणि मेंटेनन्स कार्डमध्ये प्रविष्ट करा. सामान्य कंप्लेंट्स, संभाव्य कारणासाठी ट्रबल शूटिंग आणि करेक्टिव्ह ॲक्शन्स खालीलप्रमाणे आहेत. ट्रबलसाठी खालील भागांची दृश्यदृष्ट्या तपासणी करा. पॉवर कॉर्ड आणि प्लग, स्विचवर टर्मिनल कनेक्शन्स, कपलिंग्स, शाफ्टचा फ्रीनेस, वाइंडिंगचा बर्न स्मेल किंवा रंग खराब होणे. हा भाग 1 समाप्तो. भाग 2 मध्ये भेटू.